हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर खूप दिवसानंतर आपण ब्लॉग करतोय. आज अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेनिमित्त आपण काहीतरी मोठी गोष्ट आणायला चाललो आहे टाईमच्या शोरूममध्ये. हे बाचा, मी एकटाच येतात घरी, बाकी सगळे गेलेले पुढे. तो तिथं दादा रेडी होतोय. लेट्स सी, टुडे इज अ व्हेरी स्पेशल डे फॉर मी. खूप मॅनिफेस्ट केली गाडी, तेव्हा आता घेऊ शकतोय. तर जातो आता. आता आपण आलोय बंटीच्या सासऱ्यांकडे. खुश झालं कसं. अरे दिसतं रे बरोबर. सॉर्टेड एकदम. हॅलो हॅलो, येस, हाऊ आर यू. मग काय म्हणणं वहिनी. वहिनी तुला एकदम बाबा अजमेरा म्हणल्यावर काय हो. दादा, ए दादा, दादा खाली आल्यापासून एवढा हसतोय, काय माहिती काय विषय. आज ऐकायचं नाही. आता हार सुद्धा एवढा मोठा घ्यायचा ना. ही आमच्या वहिनी, हे त्यांचे मिस्टर, आणि ती सृष्टी. अरे सृष्टी, तू बोलू शकतेस, एवढा काय विषय नाहीये. अच्छा, ती पण ब्लॉगिंग करते का? हो का? नाही, टाकायला पाहिजे. काय चाललंय? हा आता बोल. बोल बोल बोल. आई साहेब नमस्कार. नमस्ते. कसं वाटतंय पुण्यात? खूप मस्त. करमतंय का? हो, करमतंय ना. नाही, वहिनींच्या मम्मी अजून काका आले नाहीयेत. हॅलो हॅलो. पुण्यात करमूनच घ्यावं लागेल. हा, करून घ्यावं लागेल. पुण्यात म्हटलं आम्हाला करमत नाही म्हणजे आमचा पत्ता कट्टा. हे एवढं कॅमेरा फ्रेंडली नाही ना, गरजच नाही बोलायची. फक्त कॅमेरा समोर घेऊन जायचं. आमचा पत्ता कट्टा होईल. पुण्यात करमत नाही म्हटलं काय म्हणणं आहे? हा ना. खास डान्स व्हिडिओ. मग काय विशेष पुण्यात आज? मी ना आज पुण्यात माझ्या बच्चूची एक गाडी येते. एक गाडी नाही रे, असं लगेच सांगायचं. सांगू नकोय का? दुसरी दिवाळी ती सांगितलंय ना सकाळी. सांगू नकोय का? नाही सांगायचं नव्हतं, पण जाऊ दे, आता कट करू शकतो मी. किती कट करणार तुझं? आली असं सहज. खूप मनाचा आग्रह होता तू पुण्याला ते आवरून सावरून आली जरा, असं वाटत असं नाही का? काही नाही, आवरून जाऊन नाही आली. आहे तशीच आली. मग हे नॉर्मल आहे का? हा. हे बघा, मी असं आलोय गाडी घ्यायला, आणि ही आईनी साधी साडी घातली फक्त. नॉर्मल मला माहित नाही का. अजून एक साडी आणली, पैठणी घेऊन आली काय? हा, मुलांनी घेतली ना 16,000ची. तीच घालणार आहे आता. लय खुश हो आज. काय देखते रहो भाई. काकू तुमचं काय म्हणत? महफिल काय महफिल करायची? महफिल करायची, डान्स, मम्मीचा डान्स हे करायचं. नाही, तिला तर अकाउंट खोलून देणार आहे मी आता. आणि पप्पाचं गायक, काका पप्पाला हा, गायक. ते दोघांचं मिक्स चॅनल खोलून देतो मी कोलॅब मध्ये. तुम्ही पण खोलून घ्या आता. हो, शिवण आहे ना चिंटू मला. गिटार वाजवायला. बाकी काय विषय आज? पुरणपोळी वगैरे हा, आज पुरणपोळी. भेटू मग डायरेक्ट तिकडे आता. कुठं भेटायचं? तिकडे कुठं? तिकडे अरे सांग ना. भेटू ना डायरेक्ट. सांग ना, खूप आतुरतेने वाट बघते. हो ना? कुठं भेटायचंय म्हणून. अच्छा, बरं ठीक आहे, काय विषय नाही. आणि हे आमचे वडील इथं बसलेले, पुण्याला आलेले फर्स्ट टाइम. आम्हाला पुण्यात सोडलेलं, त्याच्यानंतर एक चक्कर मारा. हो नका करू पप्पा तुम्ही. आणि त्याच्यानंतर आज आलेले आपल्याला 5 वर्षांनी भेटायला. आहे बघा, बोला काय म्हणणं आहे तुमचं? 5 वर्षांनी कसं झालं भेटायला? मग 5 वर्षांनी म्हणजे मोठा चक्कर झाला ना. आता सुट्टी बिट्टी मारली. 2 वर्ष आले मला येऊन, 5 वर्ष झाली. असं काय करतोय? आणि आपण आपल्या मोठ्या बंधूंना मिस करतोय आज जरा. ते पाहिजे होते, त्यांची 24-24 होती तेव्हा आपण होतो तिथे. तेव्हा हे नव्हते, पण आपली 24-24 आहे जो आता हे आहे. ऑल बिकॉज ऑफ देम. देअर सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. बरोबर आहे ना? हो नका करू. तुम्हाला बोलायला लागणार आहे आज. बोला काहीतरी बोला बरं. नाही आज, अरे ते बोलायला पाहिजे आज. तू तर फोन ठेव बरं साईडला थोडं. बोला तुमचं काय म्हणणं आहे? काय विशेष पुण्यात आज? आमचं काय तुमचं काय? चिरंजीवची गाडी आहे, त्याच्यासाठी पुण्यात यावं लागलं.
कॅमेरा फ्रेंडली थोडं कॅमेरा फ्रेंडली व्हायला वेळ लागेल जरा. होतील आपण पण अगोदर घाबरायचो. आपण इथं पण घाबरतो आता ब्लॉक करायला, पण आपण चालू केलाय, विषय संपलाय. हे बघा हे तर ओव्हर ऍक्टिंग बघा आमची. आज ओव्हर ऍक्टिंग नाही पण आज ती एक्साइटमेंट दिसतीये चेहऱ्यावर. वहिनी पण ब्लॉग मध्ये येत नाही, आता येत आहे. आज आवरून आहे ना त्याच्यामुळे, आज आवरून आहे त्याच्यामुळे बरोबर आहे. मग कसं वाटतंय सांगितलं आता पप्पांनी पण सांगितलं. ती बोलेनच काय झालंय. एक जण एवढा बोलतोय, एक जण सांगायची गरज नाही. एक जण कसलं टेन्शन आलंय का? आयुषने काही मागितलंय का तुमच्याकडे? काहीच मागितलेलं नाही. आयुषने काही मागितलंय का? मग एवढं गुमसुम बसायचं काय कारण? आई एकदम एक्साइटेड आहे. हा. डायरेक्ट काय म्हणतात तुला, पैठणी घेऊन आलेली. काही पण नको टाकू. टाकणार आहे. पैठणी घेऊन आली, पैठणी. कसली पैठणी रे? जवळून बघा, जवळून पैठणी. Guys, done with the lunch. At his home. Now we are moving towards the showroom to complete all the process and files वगैरे काय जे असतं ते. पहिल्यांदा गाडी करतो त्याच्यामुळे माहीत नाही आपल्याला काय काय विषय असतो. आता आपण चालू डॉक्युमेंटेशन कंप्लीट करायला, नंतर पप्पा वगैरे मम्मी वगैरे मागून येतील. आता हार वगैरे घेऊ मोठा चांगला इथून जेवर कुंभारीपर्यंत. काय म्हणणार दादा, चालवतो गाडी? इथून घरापर्यंत झालं मला. इथून एक नाशिकपर्यंत जाणार आणि इथून एक जेवर कुंभारीपर्यंत जाणार आहे. होंडा CB 350. आपण आता हार घेतलेला आहे, मस्त कडक हात एकदम कडक विषय झालेला आहे. आता आपण निघतो डायरेक्ट शोरूमला. चला आता हेल्मेट घाला पटकन. हेल्मेट घाल. तू मला ब्लॉग बनवूनच देणार नाही, मला आता जिंदगीत वाटते. हेल्मेट घाला. हा शोरूमला पण मला ब्लॉग बनवून देणार नाही, खूप आता त्रास आहे. पण आता ठीक आहे, काय प्रॉब्लेम. दादा नाराज आहे. नवीन गाडी घेतल्याबद्दल उसाचा दिवस पाचला नाही म्हणून दादा नाराज आहे. काय विषय दादा? नाराज का सगळं नाराज. राहायचंय मला बोलायला. पोर येत आहे दोघं तिघं जण पोर येतात. गाईज ही तयारी थोडी अगोदरच करायला पाहिजे होती. हार घेतला, नारळ घेतला, लिंबू विसरलो. परत लिंबू घ्यायला होता इकडे मार्केटला. आणि उन्हामध्ये हालत टाईट झाली आहे, पुरा गरम गरम खतरनाक माहोल आहे. आता शोरूमला जाऊ इथे डायरेक्ट. गाईज फायनली वी आर इन द शोरूम आणि गाडी आपल्या समोर आहे. गाडी आता दाखवणार नाही मी, माझ्या घरचे वगैरे याची वाट बघतोय. डायरेक्ट फायनल ओपन सीन घेऊया आपण. आणि पब्लिक भरपूर आहे अक्षय तृतीया असल्यामुळे. मजबूत पब्लिक आहे आज शोरूममध्ये. असाही पुढे गाडीचा विषय कडे. हां, हेल्मेटचा पण एक घेऊया. हे बघ तुम्ही म्हटलं दादा नमस्कार. मानव दादा नमस्कार. 80-90च्या स्पीडने आलो आहे मी. तुमच्यावर आता मी ब्लॉगिंगची कृपा सोपून देतोय आजची. दादा काय म्हणणं आहे? कडक दादाने घेतली गाडी. तुला काय म्हणणं आहे? एकदम कडक. प्राऊड ऑफ दिस बॉय. Yes, स्वतःच्या thank you. पैशाने घेतलेली आहे, कोणाच्या मदतीने नाही. Yes is do. काय म्हणतो अँडी? मला फिरायला घेऊन जायला जाऊ की अँडी, काय विषय नाही. आता पावसाळा चालू होणार आहे. आता मला इकडं हंटर आहे, इकडं पेप्ट आहे. पेप्ट. मर्दा काय करायला गाडी घ्यायला इथं. काय बघते हा ब्लॉग आपल्याला व्हायरल करायचा आहे. मानवच ना मध्ये ब्लॉग काय म्हणणार. अखिलेश काय आला अखिलेश? जाऊ दे, होत असतं. तू पी भाई, हे पी. अजून घरचे नाही आले. गेम दिला तुला. गेम दिला. मला माहिती ना तू आवडता अजून 15-20 मिनिटं घेशील जास्त, म्हणून मी जरा लवकर आलो. अरे तो देत नाही. अँडी हे घे अँडी. काही अखिलेश आलेला आहे. पाय परत मला चेंज होते पण चाललो का. कशी वाटतीये? मस्त. एकच. मम्मी बसणार आहे. मम्मी बसणार. एक नंबर. अगं ओके का?
ब्लॉग टाकावं लागेल आता, ब्लॉग ऍड करावं लागेल. आला का तू? नीरज शेठ आलेली या प्रकारे इथे. हा हा चालतंय. क्या वो बहुत बड़ी है, बहुत बड़ी है भैया. न्यूट्रल ये गाईस फायनली गाडी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. वाव गाईस, मानव काय वाटतंय तुला? एक्सलंट एंडी एकदम कडक. एक्सलंट चॉईस, एकच नंबर. तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय? शेवटी आईचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून गाडीला स्वप्नपूर्ती नाव दिलं. शोरूम पण घे. हत्ती वाटतो का? हो वाटतं. पण दाखव तिकडे तिकडे. येस येस. चलो चलो, एकच नंबर, एकच नंबर. आवाज काढा ना, तो आवाज काढायचा असतो ना. होईया का काय असं आहे ते. येतं का? एक राऊंड घ्या तुम्ही. एक राऊंड घ्या तुम्ही आता. चला तुम्ही बसव. तिकडे आले घेऊन नाही माहिती. नाही त्यांना तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. नाही नाही ते आता दोघं राहतील ना. बसव तुम्ही राहील मागे. आम्ही गाडी घेऊन डायरेक्ट. हा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मानो डन अँड डस्टेड. हा एकदम प्राऊड ऑफ यू अँड बरोबर चालव गाडी. लेट्स गो ऑन राईड, लेट्स गो. अरे तू 4 व्हीलर घे आता. चलो बाय गाईज, भेटू आपण नंतर.